आज त्याचा वाढदिवस सुद्धा आहे. जसं मी म्हटलंय मगाशीच की नृत्य सरकार आयोग आहे, आपण दोन डबल धमाका आहे, दोन कार्यक्रम करतोय, मानसीचं मातृत्व साजरं करतोय आणि बरोबरीला होणाऱ्या बाळाच्या बाबाचा सुद्धा वाढदिवस साजरा करतोय. त्यामुळे आमच्या मानसीच्या पोटातलं बाळ हळूच आपल्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा देणार आहे बरं का. आमच्या मयुरेशने कान लावला ना तिच्या पोटाला, त्याला ऐकू येईल की बाळ म्हणतोय बाबा तुमचा आज वाढदिवस आहे, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप गोड शुभेच्छा, तुमच्या इतक्याच आणि माझ्या इतक्याच, असं जोडून की बाळ हसून खुदखुद सांगते. त्यामुळे आमचा मयुरेश खूप खुश आहे. कसला लाभलाय बोलणार तो अगदी. आता बरं, कोणी कोणाला पहिल्यांदा पाहिलं किंवा असं ठरवलं सुचवलं स्थळ वगैरे काय? कुठं पाहिलंस पहिल्यांदा? घरीच पाहिलं म्हणजे तू बघायला गेला होता, बघता क्षणी आवडली लगेच? हो लगेच. हो लगेच आवाज बघा, हो मोठा वाटला की नाही आवाज, लगेच आवडली आणि मग लगेच लग्न ठरलं बरोबर की? बरं, लग्न ठरल्यानंतर तुला आठवतंय तू पहिल्यांदा आय लव्ह यू तिला केव्हा म्हणालास? म्हणजे आता लव्ह मॅरेज मध्ये मोस्टली म्हणतातच, पण अरेंज मॅरेज मध्ये म्हणताना थोडंसं धाडस करावं लागतं. कारण अरेंज मॅरेज असतं ना, पहिल्यांदा भेटलेला असतो, ओळख नसते फार, पण एक क्षण असा येतो की ज्या वेळेला नजरानजर होते, एकमेकांच्या डोळ्यातलं प्रेम 2 दिवसानंतर फिरायला गेलो त्यावेळेला हा आय लव्ह यू म्हणाला. बरं तू काय म्हणालीस त्यावेळेला त्याला? आय लव्ह यू टू म्हणाली. गो बाय, किती गोड, खूप छान. त्यावेळेला काय गिफ्ट वगैरे दिलेलंस तिला? बरं, पहिलं गिफ्ट काय दिलंस? लग्न ठरलं म्हणजे घरच्याची पसंती आली, पहिलं गिफ्ट काय दिलं? गणपतीचं दर्शन घेतलं. पहिलं गिफ्ट काही नाही दिलं, फक्त गणपतीचं दर्शन घेतलं. म्हणजे गणपती समोर जणू दोघांनी हात जोडून प्रार्थना केली की परमेश्वरा गणपती बाप्पा, तुझ्या कृपेने आमचं नातं सुरू झालंय आजपासून, तर तुझा आशीर्वाद आमच्या दोघांच्या नात्याबरोबर नेहमी राहो. आणि त्यामुळे या दोघांनाही अगदी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आता बाप्पाचं नाव काढलंय मंडळी, त्यामुळे प्रत्येक शुभ कार्याला आपण बाप्पाची आराधना करतोच. कार्यसिद्धीस नाही जो प्रथम त्याचे पूजन करा, कार्यसिद्धीस नाही जो प्रथम त्याचे पूजन करा, सकल विघ्ने दूर होतील सांगे हिंदू परंपरा. म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक शुभ कार्याप्रसंगी आपण गणपती बाप्पाचं नामस्मरण करतो. स्त्रीच्या कृपेने, बाप्पाच्या आशीर्वादाने प्रत्येक कार्य सुखरूपपणे पार पडत असतं आणि म्हणूनच बाप्पाची आराधना आपण नक्कीच करतो. तूच गणनायक, तूच गणपती, सकल कलांचा तूच अधिपती, शुभकार्यारंभी तुला वंदितो. मनापासून सांगायचं, लगेच फुगावर करायचं, हातात पकडा, हातात पकडा, वर करायचं लगेच. मनापासून सांगायचं, कुणाला मुलगा हवाय, वर करा फुगा, कुणाला मुलगा हवाय, वर एकदम कर ना, एकदम
नंबर कर. येस, आपल्याला कळलंय की मुलगा कुणाला हवाय? मयुरेशला. मुलगा झाला, मुलगी झाली. सगळ्यात जास्त बाळावर प्रेम कोण करणार? हे आता माझं मत सारखं झालं नाही बरं का. हा म्हणते मी जास्त करेन, ही म्हणते मी जास्त करेन. आता कोणाचं खरं? खरं तर दोघांनी दोन्हीवर करायला पाहिजे. ते आम्ही दोघेही प्रेम करू, बरोबर की नाही? दोघांनी प्रेम करायचं. बरं ठीक आहे, आणखी पुढचा प्रश्न जाऊया. बाळा कोणासारखं दिसावं? होणार बाळ. आता मात्र सेम आहे सिच्युएशन. त्याला वाटते की बाळ हे माणसीसारखं दिसावं, माणसीला वाटते त्याच्यासारखं दिसतं. बरं आता तू मला सांगायचं, बाळामध्ये ह्याच्यातला कोणता असा गुण आहे जो आलाच पाहिजे, आलाच पाहिजे? मला बघायचंय मयुरेश मधला कोणता गुण हिला आवडतो. मागून मागितलं काय काय बोलले ऐकलं का? मयुरेश मध्ये जी मस्ती करण्याची सवय ती बाळामध्ये आलीच पाहिजे. म्हणजे बाळा मस्ती कोण हवंय? यांच्यासारखे तू मस्ती करतो खरोखर? बायकोची मस्ती करतो ना. बायकोची मस्ती करतो म्हणून मस्ती कर. बाकी तू शांत आहे, खूप शांत आमचं बाळ आहे ग. मुली बाळ आहे आमचं डावर परिवाराचं. पण तो म्हणतो की बायकोची मस्ती करतो म्हणून तिला असं वाटतं की मस्ती करू. मग बाळ तुझ्यासारखं मस्ती करू झालं चालेल? मस्ती पण पाहिजे, शांत पण. मस्ती पण पाहिजे, शांत पण पाहिजे. मग आता तुझ्याकडे वळते, हिच्यातला कोणता गुण बाळात आलाच पाहिजे? नेहमी हसत केलं. नेहमी हसत खेळत असते. क्या बात आहे, बायकोचं कौतुक केलं बरं का. नकळतपणे त्याने बायकोचं कौतुक केलं की माझी बायको नेहमी हसत खेळत असते. बरं ती माझी विद्यार्थिनी बरं का, माझी स्टुडंट आहे. मी पण नेहमी हसतच असते, त्यामुळे ती पण हसतच आहे. मी मला क्रेडिट घेतलं. बरं तिच्यासारखं हसरं बाळ असलं पाहिजे. आता आणखी याच्यातला कोणत्या गुण बाळात येताच कामाने आलंच नाही पाहिजे? रागीटपणा. म्हणजे आमचा मयुरेश रागवतो, पटकन राग येतो. येतो का नाही राग तुला? येतो राग? येतो पटकन नाही, कधीतरी येतो, पण तो आला नाही पाहिजे. बाळाला राग नको यायला. ओके, बरं आता तुला चान्स आहे. हिच्यातला कोणता गुण बाळात येता कामाने? सगळेच गुण चांगले, सर्व गुण चांगले, तरी सुद्धा एक वीक पॉइंट असतो ना माणसाचा काहीतरी. आई नाही सांगायचं. चिडचिड सारखी. ते पण उत्तर इथे सांगितलं. चिडचिड जी करते ती बाळ चिडचिडपणा करणारा नसावं असं त्याला मनापासून वाटतं. काही टेन्शन घेऊ नका, दोघेही तुम्ही खूप छान आहात. दोघांवर उत्तम संस्कार केलेले आई बाबांनी, त्यामुळे होणारं बाळ सुद्धा उत्तम संस्कारांनीच वाढणार आणि संस्कारीच बाळ होणार. थोडंसं मस्तीखोर असलं पाहिजे, थोडंसं अभ्यासू असलं पाहिजे, थोडंसं शिस्तीत राहणारं नाही का, थोडंसं हट्ट करणारं, त्याला तर बाळ म्हणतो आपण. त्यामुळे या सगळ्या गुणांनी परिपूर्ण असं तुम्हा दोघांना बाळ होणार, काही शंका नाही. बरोबर आहे? आता पुन्हा मुलांचं बाळ रात्री जर उठलं तर जागरण कोण करणार? त्याचा प्रश्न पडलाय कुठला फुगावर करू. तर एक काहीतरी हे बघा आता कन्फ्युजन. हा, मी म्हणते हा जागरण करेल, तो म्हणतो ही जागरण करेल. मग मी कळेलच कोण जागरण करेल. बरं, एखादी वेळ आलीच अंगाईगीत म्हणण्याची, आजी या घरात नसतील, आजी कामानिमित्त बाहेर असेल, आजीच अंगाईगीत म्हणते मोस्टली, तर तुमच्यापैकी अंगाईगीत कोण म्हणणार? दोघे पण, दोघांचाही आवाज गोड आहे, दोघंही अंगाईगीत म्हणते. तुला अंगाईगीत येतं? म्हण बरं एखादी बोल. प्रॅक्टिस कुठलं गाणं म्हणशील? समजा आता समज तुझ्या हातात बाळ आहे, त्याला झोपवायचंय, कोणतं गाणं म्हणशील? जो जो रे बाळा. प्रॅक्टिस इज ऑन. प्रॅक्टिस चालू आहे, जो रे बाळाची प्रॅक्टिस चालू आहे. 2 महिने पडले, 7वा महिना आहे ना, 2 महिने आहे. रोज ती गाणी आहे, कानाला हेडफोन लावून, इयरफोन लावून, आणि रोज प्रॅक्टिस कर. 4-5 गाणी पाठ करून ठेव, टेन्शन फ्री. ओके, ठीक आहे. बरं, बाळाचा अभ्यास कोण घेणार? तू नाही घेणार? घरी आई असते म्हणून आईच घेणार. बाबा नाही बघणार अभ्यासाकडे? बरं, मग लाड कोण करणार? दोघेही लाड करणार. हा म्हणतो मीच करणार, हे अभ्यास घेणार, हा लाड. मग आता अभ्यास घेणार म्हणजे फटकावणार पण हीच का? बाळाला फटकावणार कोण जर चुकल्यावर? हा फटकावणार. कुठेच तुमचं मत जुळत नाही रे. एकमेकांवर सगळं लावून देताय तुम्ही, ही करणार आणि तो करणार. पण जे काही कराल ते दोघांनी मिळून करा आणि छान करा. दोघांना मनापासून शुभेच्छा. बरं, एकदा आता मनापासून तिला आय लव्ह यू म्हणून आमच्यासाठी सोबत आमच्यासमोर. आय लव्ह यू मानसी. या इंग्लिश स्टेटसला काहीतरी ठेवलं, हरती काय ठेवलंय? हर्टी. येस, म्हणजे जिवलग. येस, तिच्या स्टेटसला कॅप्शन आहे त्याच्या वाढदिवसाचा हर्टी, म्हणजे माझा जिवलग, माझ्या
लगेच साखर कमी. बरं एवढ्या सगळ्यांना तुमच्या आईनी पार्टी कबूल केली. आता तुम्ही सगळ्यांसमोर जाहीर करा की माझ्याकडून पण तुम्हाला सगळ्यांना पार्टी आहे. पार्टी पाहिजे ना? पाहिजे. सगळ्यांना सांगा. सगळ्यांना पाहिजे. Yes. आपल्या आणखीन एक रविवारची पार्टी बुक झाली. भले श्रावण महिना झाल्यावर करूच. ओके बरं आता प्रामाणिकपणे सांगायचं. तुम्ही सांगायचं तुम्हाला नातू पाहिजे की नात पाहिजे? मला सगळंच माहिती आहे. कोणीही चालतं आपल्याला. पण एक ना आजोबाचा एक कोपरा म्हणत असतो की नाही नात झाली पाहिजे. मला खेळायला मुलगी हवी, मुलगा हवाय, असं प्रत्येकाला वाटतं. तुम्ही मनापासून काय हवं? नात. ये बा नात हवे त्यांना, मुलगी हवे. कळलं आलं की नाही मनातलं बाहेर लगेच. कारण मुळात त्या प्राप्त आहे. आज आमच्या राऊत परिवाराचा मोठा सुपुत्र 11 वर्षापूर्वी एक दुर्घटना घडली आणि तो आपल्याला सोडून गेला. पण तो आपल्यातच आहे आणि तो जिथे कुठे आहे तिथून तो पाहतोय की आज माझ्या आईबाबांना किती आनंद झाला. माझ्या भावाच्या जीवनात एक आनंदाचा सोहळा साजरा होतोय. त्यामुळे त्याचा आशीर्वाद नक्कीच आपल्या या छोट्या पुतळ्यावर, या छोट्या बाळावर आहे, परिवारावर आहे. त्याची आठवण चिरंतन आपल्या स्मरणात आहे. तो जिथे आहे तिथे त्याने सुखरूप राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. त्याच्या आत्म्याला विनम्र अभिवादन करतोय. या दुःखातून सावरायला राऊत परिवाराला बराच वेळ गेला. खरं तर आमच्या ताई आपल्या होणाऱ्या नातवाच्या आनंदासाठी त्या बाहेर पडल्या. त्या ज्या वेळेला आल्या माझ्याशी त्यांनी माझ्याजवळ मन मोकळं केलं. खूप भरून आलं. कारण एका आईसाठी आपल्या मुलापेक्षा मोठी अशी कुठलीच गोष्ट नसते. प्रत्येक आईसाठी आपलं मूल म्हणजे सर्वस्व असतं. मग ती मुलं 2 असो, 4 असो, 6 असो, कितीही मुलं जरी असली तरी आईला प्रत्येक मूल सारखंच असतं आणि ते आपलं असतं नाही का, सर्वस्व असतं. तर आज त्याची जरी कमी असली तरी सुद्धा त्याचा आशीर्वाद आपल्या या पुतण्यावर आहे आणि तो आपल्याच आहे. तर आता मला सांगा, आपण आता थोडासा विषय बदलतोय. तुम्हाला मुलगा हवा की मुलगी? मुलगा हवा. त्यांनी स्वतःचं एक मूल गमावलेलं आहे. नक्कीच एक आईची इच्छा असते की त्या रूपाने आणखीन एक मूल जन्माला यावं. त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण हो, तुमच्यासाठी खूप आशीर्वाद. तथाच तू म्हणत की तुम्हाला मुलगा हो. बरं आता मला माझ्यापासून एक थोडासा विनोदी प्रश्न. मुलगा सुनेसारखा हो, दोघांसारखा? तुम्हाला काय वाटतं? नात झाली तर ती कोणासारखी व्हावी? नात झाली तर सुनेसारखी व्हावी. बघा आजोबाने सांगितलं नात झाली तर सुनेसारखी व्हावी. नक्कीच तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. होणारं बाळ सुखरूप यावं यासाठी शुभेच्छा. एकदा तुम्ही तुमच्या सोन्याची दृष्ट काढा बरं. जरा काढा दृष्ट अशी. आता पण काढतो तशी काढा दृष्ट. मुलाची पण काढा. अभिनंदन. थांबा आता आपण या सोयऱ्यांकडे वळतो. तुमच्या बातमीत मी आजोबा होणार मुलीने सांगितले. बरं मुलीवर जास्त जीव आहे की जावयावर? दोघांवर. कालचं डोहाळ जेवण होतं तिथे काय मानस माहिती का मुलीच्या बाबा? मला डोळे झाकून जरी कोणी विचारलं ना तरी माझं उत्तर एकच, माझं जावयावर जास्त जीव आहे. कारण जावई चांगला आहे, तो माझ्या जीवाला सुखी ठेवतोय. माझ्या लेकीला सुखी ठेवणारा कोण आहे? जावई. त्यामुळे माझा सगळ्यात जास्त जीव जावयावर आहे. कारण तो खुश असेल तर माझी लेक खुश असेल आणि म्हणून माझा जीव जावयावर जास्त. मला ते उत्तर इतकं आवडलं ना, खूप छान. म्हणजे आत्ताच्या काळात सासऱ्याचं आणि जावयाचं नातं मुलांप्रमाणे वडिलांप्रमाणे असेल ना तर सगळीकडे आनंद असतो. कसा आहे तुमचा जावई? कसं आहे? अरे एकदम हसरा, एकदम अगदी खुश आहे बोलता तुमचं नाही का. म्हणजे एक मुलगी तुम्ही मुलीचं कन्यादान केलं पण त्याच्याबद्दल तुम्हाला जावयाच्या रूपाने मुलगा मिळाला नाही का. नक्कीच तुम्हाला काय वाटतं तुमचा जावई कसा आहे? मस्त आमच्या मनासारखा. एकदम मस्त आमच्या मनासारखा. बघ त्याची कॉलर ताट झाली लगेच. एकदम मस्त आमच्या मनासारखा कॉलर ताट असाच राहू दे. बरं आता तुम्ही सांगा, मुलगा हवा आहे मुलगी? मुलगा. प्रामाणिकपणे सांगितलं मुलगा. नाही एकच मी एकच उत्तर घेणार. एकच मुलगा की मुलगी? मुलगी. म्हणजे आई आहे मुलीच्या बाजूने आणि सासरी बुवा आहे जावयाच्या बाजूने. सासरी बुवा म्हणतात की मुलगा झाला. म्हणजे मला असं वाटतं की दोन्ही सोयरे नाही, दोन्ही सोयऱ्यांचं वेगळं मत आहे. या सोयऱ्यांना मुलगी हवी, या सोयऱ्यांना मुलगा हवाय. पण जे होईल ते सुखरूप होते नाही का. चला तुम्ही सुद्धा जावयाची दृष्ट करा जरा. जावई खूप सुंदर परिवार आहे. अशीच राहा, हसत राहा. तुमच्या परिवाराला आणि होणाऱ्या बाळाला खूप खूप आशीर्वाद. राधा ही कान्हा
राधा की कान्हा, राधा कान्हा, कान्हा राधा. हळूहळू पाऊल तुमले, हळूहळू फुटणार पान्हा. नवखी ही चाहूल राधा की येणार कान्हा. झुलवा ग झोका, फुला फुलांनी सजवा, डोहाळे पुरवा. चला सख्यानो या गया गजरा जायचा, सख्या हो माळून घ्या ना हसऱ्या बाळाची साद सानुली ऐका. होणार तू आई होणार, पाळणा झुलणार. तू आई होणार, तू आई होणार, पाहुणा येणार. टीम मध्ये आता बघूया मला तुम्हाला काय वाटतं बेबी गर्ल की बिग बॉस? ये आमची टीम मेजॉरिटी वाढते. अरे कोणासाठी वाढते? दीदीसाठी की आपल्या भाऊसाठी? मावशीसाठी. वाव, मावशी स्मार्ट. होणार होणार आई तू बेबी बॉय बेबी गर्ल, तुला काय वाटतं बेबी बॉय की गर्ल? बॉय आवडते की बॉय? येथे छोटे छोटे खट्याळ चाले सोहळा. मायेचा अमृता सारखा होन हा आनंदी. ऋतू सुगंधी आला, ह्या गंधाने क्षण हा गंधित झाला. होणार तू आई होणार, पाळणा झुलणार. तू आई होणार, तू आई होणार, पाहुणा येणार. आई होणार. चाहुलया श्वासाची, चिमुकल्या घासाची. आई बाबा आजी आजोबा, नव्या नव्या नात्याची. बाळोत्याच्या साडीची, उबवल्या मायेची, घराला या घरपण देणार ग. चिमुकल घरकुला होणार ग, कुणीतरी कुणीतरी येणार ग. सानुलेस हे रूप देवाच्या अनुरूप कुणीतरी कुणीतरी येणार ग लाडी गोडी करणार हट्टाने रुसणार
हस कुणी चिमुकल येणार ग, मन आता झुलणार हर्षाने फुलणार, राधा किंवा कृष्ण कुणी येणार ग, राधा किंवा कृष्ण कुणी येणार ग. चाहुलया श्वासाची चिमुकल्या घासाची, आई बाबा आजी आजोबा नव्या नव्या नात्याची, बाळोत्याच्या साडीची उबवल्या मायेची, घराला या घरपण देणार ग, चिमुकल घर तुला होणार ग, कुणीतरी कुणीतरी येणार ग. कुणीतरी कुणीतरी येणार ग. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. बाहुली होती खेळ खेळाया, बाहुली होती खेळ खेळाया, झाली मोठी मोहरे काया, झाली मोठी मोहरे काया. घमघमे सारा गंध जाईचा, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. बाहुली होती खेळ खेळाया, बाहुली होती खेळ खेळाया, झाली मोठी मोहरे काया, झाली मोठी मोहरे काया. घमघमे सारा गंध जाईचा, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. काय मी सांगू काय हे झाले, का तुला सखये नाहणे आले. माय ही सांगे अर्थ मायेचा, माय ही सांगे अर्थ मायेचा. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. फूल
से उतरेगा अब इस घर में भी चाँद, इस घर में भी चाँद। आने वाला है घर में नन्हा सा मेहमान, आसमां से उतरेगा अब इस घर में भी चाँद। कान्हा है राधा है क्या मन कहता है, सबके दिलों में वो राज करता है। सारी उम्र उसे प्यार करना है, फूलों का तारों का सबका कहना है, फूलों का तारों का सबका कहना है। बेटा हो या बेटी नहीं मन में कोई भेद, मन में कोई भेद। एक है कान्हा एक लक्ष्मी उनसे हमको प्रेम, उनसे हमको प्रेम। बेटा हो या बेटी नहीं मन में कोई भेद, एक है कान्हा एक लक्ष्मी उनसे हमको प्रेम। सबका है प्यारा वो माँ बाबा की जान, उसकी मुस्कान पे दिल है ये कुर्बान। तुम ही तो हो इस घर की अब शान, फूलों का तारों का सबका कहना है। भुई भिजली भिजली, भुई भिजली भिजली, रुजला अंकुर उदरी बोर तृप्तीने माखली। उंजळ सुखाने भरली, घम घम लाग सुगंध जाई फुलली फुलली। हिरव्या हिरव्या रानात कळी निजे ग पानात, जन्म फुलाचा होईल ग दरवळ जाईल विश्वात। राधेची की कृष्णाची ग बाई, होणार तू कोणाची ग आई। झाला बाई ऋतू सावळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा। कस्तुरीचा लाभला, कस्तुरीचा सुवास बाई चहू दिशात पांगला। गंध तिचा ग गुणाचा शोभत साजिर ग, सुंदर जोडा राघो मैनेचा। वंश वाढेल वाढेल, दुड दुड धावेल घर त्याचे गोकुळ होईल। चक्र ऋतूंचे फिरते ग, वसंत हिरवा येतो ग, शिशिराची चाहूल कधी कधी पानगळ होते ग। सृष्टीचा हा खेळ बाई न्यारा, भुलवितो अवघ्या संसारा। आला बाई ऋतू सावळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा। आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग। हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग.
सखीचा हुल केवल पाऊल रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग फुलणार ग कोणी येणार ग ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू पितळीचे पाणी तुला बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ केवलोशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या उमलून आले आईचे तेज उमलून आले आईचे तेज मायेची सेज साजली सजणार ग कोणी येणार ग सजणार ग कोणी येणार ग ला 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 गुड्डा गुड्डी खेल था गुड्डा गुड्डी खेलती गुड्डा गुड्डी वाली हो चली मीठा मीठा बोलना प्यारा प्यारा सोचना कोई आने वाला है सखी छोटे छोटे से खिलौने नाचंदा से बिछोने बाहों को बना ले पालकी